आज आपण राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 याची जी एक्झाम 1 डिसेंबर 2024 रोजी झाली त्याचा पेपर पाहणार आहोत. तर पेपर हा सेट ए आहे आणि त्यातील आपण पॉलिटीचे क्वेश्चन्स बघणार आहोत. तर पॉलिटीचे क्वेश्चन क्रमांक 71 ते 85पर्यंत आहेत. आता आपण पहिला क्वेश्चन बघूया. मुख्य माहिती आयुक्तांच्या नियुक्तीची शिफारस करणाऱ्या समितीची खालीलपैकी कोण सदस्य आहेत? त्यांनी विधानं दिल्यात ए पासून ईपर्यंत. तर ते वाचून घेऊया. पंतप्रधान, लोकसभेतील विरोधी नेता, राज्यसभेतील विरोधी नेता, पंतप्रधानांद्वारे नामनिर्देशित केंद्रीय कॅबिनेट मंत्री, लोकसभा सभापती. आता खाली पर्याय दिलेले आहेत आपल्याला हे माहिती आहे की राज्यसभेतील विरोधी नेता नसतो, त्यामुळं 2 आणि 3 हे आपोआप आपले कॅन्सल होतात. आता आपल्याला फक्त ए आणि 1 आणि 4 मधलं निवडायचं आहे. तर दोन्हीमध्ये ए बी आहे. ए बी काय आहे? पंतप्रधान आणि लोकसभेतील विरोधी नेता हे दोन्हीकडे आहे, म्हणजे ए आणि बी हे कन्फर्म आहेत. आता फक्त डी आणि ईमध्ये कन्फ्युजन आहे. तर पंतप्रधानांद्वारे नामनिर्देशित केंद्रीय कॅबिनेट मंत्री आणि लोकसभा सभापती. तर इथं नेहमी लक्षात ठेवा की पंतप्रधानांद्वारे नामनिर्देशित केंद्रीय कॅबिनेट मंत्री असतो, लोकसभेचा सभापती नसतो. त्यामुळं ऑप्शन क्रमांक 1 ह्या क्वेश्चनचा आन्सर हे आहे. तर अजून इतर माहिती काय असेल मुख्य माहिती आयुक्तांबद्दल, तर मुख्य माहिती आयुक्तांची नियुक्ती कोण करतं? तर राष्ट्रपती करतात. केंद्रीय मुख्य माहिती आयुक्तांची नियुक्ती राष्ट्रपती करतात आणि राज्यातील म्हटलं तर राज्यपाल करतात. आणि केंद्र आणि राज्य यामध्ये संख्या कशी आहे? 1+10. एक मुख्य माहिती आयुक्त आणि 10 इतर माहिती आयुक्त. आणि यांची निवड समिती आत्ताच आपण बघितली. तर राज्यातली सेम अशी असते: पंतप्रधानांच्या जागी मुख्यमंत्री असतात आणि लोकसभेतील विरोधी नेत्याच्या जागी विधानसभेतील विरोधी नेता असतो आणि पंतप्रधानांद्वारे नामनिर्देशित केंद्रीय कॅबिनेट मंत्रीच्या जागी राज्य कॅबिनेट मंत्री असतो. वयाची अट दोन्हीकडे सेमच आहे, 5 आणि 65 वर्षे. आणि कायदा कोणता आहे? तर माहिती अधिकार अधिनियम 2005चा. त्यानुसार माहिती आयोगाची स्थापना झाली. आता पदावरून दूर कोण करतं? तर सुप्रीम कोर्टच्या साह्याने राष्ट्रपती करतात आणि राज्यातलं राज्यपाल करतात. आणि नंतरनं सेवा शर्ती ज्या आहेत त्या, म्हणजे पेमेंट वगैरे, जे वेतन भत्ते वगैरे आहे, तर ते मुख्य निवडणूक आयुक्त प्रमाणे मुख्य माहिती आयुक्ताला मिळतं आणि इतर निवडणूक आयुक्ताप्रमाणे इतर माहिती आयुक्तांना मिळतं. तर ही झाली ह्याबद्दलची पूर्ण माहिती. आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमात भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक या पदाची तरतूद आहे? तर त्याचं ऑप्शन्स आहेत: आर्टिकल 148, 343, 266 आणि 248. तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे ह्याचा आन्सर आर्टिकल 148 आहे. आणि ह्याचं तर आर्टिकल 148 ह्या क्वेश्चनचा आन्सर आहे की कॅगची तरतूद कोणत्या ह्याच्यात आहे? आर्टिकल 148मध्ये. आता सेकंड ऑप्शन आपण बघितलेला असेल की कंबाईनच्या पेपरमध्ये विचारला होता. ह्या क्वेश्चनमध्ये ऑप्शन आहे, पण नेक्स्ट कंबाईनच्या पेपरला त्याच्यावरती क्वेश्चन आलेला आहे की कलम 343. तिथं काय सांगितलं होतं? 2 पॉईंट आहेत, एक अ आणि ब. तर मध्ये काय आहे की संघराज्याची राजभाषा हिंदी असेल, देवनागरी लिपीतील हिंदी असेल. आणि ब पॉईंट काय सांगितलं होतं की संघराज्याचे अंक जे वापरले जातील ते आंतरराष्ट्रीय स्वरूपातील असतील. असं हे 2 पॉईंट सांगितले होते. तर ते 343 कलम अंतर्गत येतात. नंतर कलम 266 ते काय? भारताचे आणि राज्याचे एकत्रित निधी आणि लोकलेखी यांच्या संबंधित आहे. आणि कलम 248 काय आहे? तर कायदा करण्याचा शेषाधिकार संसदेला किंवा केंद्राकडे असेल, हे आहे. तर 72चं आन्सर काय असणार आहे की ॲक्टची तरतूद 148. तर लिहून घेत चला की प्रत्येक ऑप्शन्सचे आन्सर, कारण त्याच्यावरतीच नंतर क्वेश्चन्स विचारले जातात. तर केशवानंद भारती खटल्याबाबत खालील विधाने विचारात घ्या. आता विधाने वाचते मी. सदरहू खटला हा भारताचे सरन्यायाधीश O.A. रे यांच्या नेतृत्वाखाली 13 न्यायमूर्तीच्या घटनापीठापुढे चालला. 7-6 न्यायमूर्तींच्या बहुमताने घटनापीठाने मूलभूत संरचना सिद्धांताची बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिन रूपरेषा दिली. या खटल्याने गोलकनाथ प्रकरणातील निर्णय बदलला गेला. सदरहू खटला हा न्यायालयीन सक्रियतेचे उदाहरण म्हणावे लागेल. आता आपल्याला ह्यातील कोणते पॉईंट माहीत आहेत किंवा नाहीत, तर ते बघूया की आपण हे कसं लॉजिक लावू शकतो किंवा काय करू शकतो. तर सदरहू खटला हा भारताचे सरन्यायाधीश A.N. रे यांच्या नेतृत्वाखाली नव्हता. तर हे जे आहेत हे सरन्यायाधीश होते, पण हे कधी होते? 1977ला. आणि हा खटला कधीचा आहे? 1973चा आहे. मग हा जर आयडिया असेल थोडीफार की सरन्यायाधीश हे A.N. रे जे आहेत ते थोडे त्यांच्याबद्दल न्यूज पण होत्या की ते ज्येष्ठतम नसताना पण त्यांना सरन्यायाधीश केलेलं.
पहिल्यांदाच असं झालेलं की रूल मोडला होता की ज्येष्ठतम न्यायाधीशाला सोडून म्हणजे लहान वकील जे आहेत त्यांना सरन्यायाधीश केलेलं, त्यामुळे ते चर्चेतले आहेत. पण ते ह्या खटल्या केशवानंद भारती खटल्या ह्या रिलेटेड नाही आहेत, ते 1977च्या वेळेसच्या आहेत. मग ह्या एका पॉईंटवरून अंदाज येऊ शकतो की बाबा हे अविधान चुकलेलं आहे. आणि हे बरोबर आहे की 7-6 न्यायमूर्तींच्या बहुमताने घटनापीठाने मूलभूत संरचना सिद्धांताची रूपरेषा दिली. या खटल्याने गोलकनाथ प्रकरणातील निर्णय बदलला गेला. तर हे पण बरोबर आहे. गोलकनाथ खटला जो 1967ला झाला होता की बेसिक्स बदल करता येणार नाही असं सांगितलं होतं. पण केशवानंद भारती खटल्यात सांगितलं की मूलभूत स्ट्रक्चरला हात न लावता, धक्का न लावता आपण बदल करू शकतो. आणि हा खटला न्यायालयीन सक्रियतेचे उदाहरण म्हणावं लागेल. तर हां, हे पण बरोबर आहे. कारण न्यायालयाचा हस्तक्षेप येतोच, तर तेव्हा त्याला न्यायालयीन सक्रियता म्हटली जाते. ते आहे, येतं. मग ह्या क्वेश्चनचा आन्सर काय असणार आहे? BCD, पर्याय क्रमांक 2. फक्त इथं चुकीचं होतं की ते फक्त सरन्यायाधीशाचं नाव जरी थोडक्यात थोडं लक्षात आलं असतं तर हे सुटलं असतं. नाहीतर हा टफ कॅटेगरीमध्ये पण जाऊ शकतो क्वेश्चन. पण महत्त्वाचे खटले हे आपल्याला आत्ता पाठच पाहिजेत. ह्याच एक्झाममध्ये आपल्याला 2 खटले विचारलेले आहेत. म्हणजे हॉट इम्पॉर्टंट खटले आहेत ते तुम्ही बघून घ्यायलाच पाहिजे, कारण आता प्रश्नांचं स्वरूप पण बदलत चाललेलं आहे. आता पुढचा क्वेश्चन, भारताचा आकस्मिक निधी खालीलपैकी कोणाच्या अधिकाराखाली ठेवण्यात आलेला आहे? आता भारताचा 3 प्रकारचे निधी आहेत. एक संकुचित निधी, दुसरा सार्वजनिक निधी आणि तिसरा आकस्मिक निधी. तर जे भारताचे 3 निधी आहेत, तर संकुचित निधी हा संसदेच्या सल्ल्याने वापरला जातो. नंतर सार्वजनिक निधी जो आहे तो कार्यकारी मंडळाच्या सल्ल्याने वापरला जातो आणि आकस्मिक निधी आहे तो राष्ट्रपतींच्या अधिकाराखाली असतो. तर हे झाले 3 प्रकारचे निधी. आता परत एक खटल्याचा क्वेश्चन आहे. घटक राज्यातील आणीबाणी संदर्भातील बोमई खटला बाबत खालीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत? बोमई खटल्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने 1994 दिला. बी विधान आहे, घटक राज्यात राष्ट्रपती राजवट आणली गेल्यास राज्यांना सर्वोच्च न्यायालयाकडे दाद मागता येऊ शकते. सी आहे, सबळ कारण नसताना राष्ट्रपती राजवट आणली गेल्यास सर्वोच्च न्यायालय केंद्र सरकारचा निर्णय रद्द करू शकते. डी, घटक राज्यातील विधानसभा बरखास्त करण्याच्या आदेशाला संसदेची मान्यता घेणे आवश्यक असते. आता ह्याची ऑप्शन्स काय दिलेले आहेत? पहिलं आहे सी आणि डी, ABCD सेकंड आहे, थर्ड आहे BCD आणि फोर्थ आहे ABC. तर आता पहिलं विधान जे आहे ते बोमई खटल्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने 1994 दिला. तर हे बरोबर आहे, 1994 दिलेलं आहे. घटक राज्यात राष्ट्रपती राजवट आणली गेल्यास राज्यांना सर्वोच्च न्यायालयाकडे दाद मागता येऊ शकते. हे पण विधान बरोबर आहे. सबळ कारण नसताना राष्ट्रपती राजवट आणली गेल्यास सर्वोच्च न्यायालय केंद्र सरकारचा निर्णय रद्द करू शकते. हे पण बरोबर आहे स्टेटमेंट. आणि घटक राज्यातील विधानसभा बरखास्त करण्याचा आदेशाला संसदेची मान्यता घेणे आवश्यक असते. हे पण बरोबर आहे. आणि ह्याचं आन्सर असणार आहे पर्याय क्रमांक 2, ABCD. आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. 22 जुलै 1947 जे आहे राष्ट्रध्वजाचा स्वीकार, तर ते बरोबर आहे. 24 जानेवारी 1950 ह्या दिवशी काय झालं? राष्ट्रगीताचा स्वीकार झाला. अजून काय? राष्ट्रगान हे वंदे मातरम याचा स्वीकार झाला. नंतर फर्स्ट राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद म्हणून निवडण्यात आले. 24 जानेवारीच्या 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या: राष्ट्रगीत, राष्ट्रगान आणि राष्ट्रपती. कोण आहेत? तर पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद. आता थर्ड ऑप्शन, म्हणजे हा सेकंड ऑप्शन पण बरोबर आहे. थर्ड ऑप्शन काय आहे? 25 जानेवारी 1950 शासनाद्वारे राष्ट्रीय दिनदर्शिकेचा स्वीकार केला. तर ह्याची डेट लिहून घ्या, 22 मार्च 1957. 1957ची गोष्ट आहे ही, की 1957ला हे दिनदर्शिकेचा स्वीकार केलेला आहे. तर म्हणजे हा ऑप्शन चुकलेला आहे. थर्ड ऑप्शन आपला या आहे. मग जो फोर्थ ऑप्शन आहे 26 जानेवारी 1950 शासनाद्वारे राष्ट्रीय चिन्हांचा स्वीकार, तर हे ऑप्शन बरोबर आहे. या क्वेश्चनचा आन्सर फर्स्ट, सेकंड, फोर्थ बरोबर आहे. तर थर्ड चुकलेला आहे. थर्डची डेट काय आहे? 22 मार्च 1957. तर ही डेट लिहून घ्या. आणि आता काही महत्त्वाच्या डेट्स आहेत त्या मी सांगते, की 9 डिसेंबर 1946 फर्स्ट सार्वजनिक सभेची फर्स्ट बैठक झाली. 13 डिसेंबरला 13 डिसेंबर 1946ला काय झालं, की नेहरूंनी उद्दिष्टांचा ठराव मांडला. नंतर 22 जानेवारी 1947ला उद्दिष्टांच्या ठरावात जे आहेत तो संमत झाला.
ही पण डेट लक्षात ठेवा. नंतर अजून महत्त्वाच्या डेट्स कुठले आहेत? 26 नोव्हेंबर 1949ला आपल्या संविधानाचा स्वीकार केलेला आहे. स्वीकार केला. नंतर अजून कुठला आहे? 24 जानेवारी 1950 आपला जो थर्ड ऑप्शन आहे. तर त्या दिवशी काय झालेलं की 284 सदस्यांनी स्वाक्षरी केल्या होत्या. त्याची डेट ती आहे. अजून भरपूर डेट आहेत. ह्या तुम्हाला नेटवरून किंवा UPSCच्या PDF किंवा अदर क्लासेसच्या नोट्स किंवा तुमच्याकडचा काही डेटा असेल तर त्या एकत्र सगळ्या डेट्स करा. ह्या डेट्सवरती ऑलवेज नेहमी क्वेश्चन्स येतो. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. 77वा प्रश्न. भारतातील घटनादुरुस्ती संदर्भात खालील विधानांची सत्यता तपासा आणि योग्य पर्याय निवडा. आता इथं काय सांगितलं आपल्याला? योग्य पर्याय निवडा. आता आपण विधाने बघू. हे आहे 10व्या घटनादुरुस्तीनुसार दादरा व नगर हवेली हे प्रदेश केंद्रशासित हे प्रदेश भारतात जोडण्यात आले. तर हे विधान बरोबर आहे. 1961ला ही घटनादुरुस्ती झाली होती आणि हे दादरा आणि नगर हवेली केंद्रशासित प्रदेश म्हणून भारतात समाविष्ट झाले होते. आता 11व्या घटनादुरुस्तीनुसार दीव दमण व गोवा हे प्रदेश भारतात जोडण्यात आले. तर हे विधान चुकीचे आहे. ही दीव दमण आणि गोवा हे 12वी घटनादुरुस्ती 1962 यानुसार जोडण्यात आलेले होते. आणि 11वी घटनादुरुस्ती कशाशी रिलेटेड आहे? तर 11वी घटनादुरुस्ती 1961 आहे आणि ती उपराष्ट्रपती यांची 11वी घटनादुरुस्ती आहे ती उपराष्ट्रपती निवडीची प्रक्रिया बदलली आहे. ती 1961 झाली आणि दीव दमण हे कधी 12वी घटनादुरुस्ती 1962 आहे. तेव्हा हे भारतात जोडण्यात आले होते. तर आता पुढचं 15व्या घटनादुरुस्तीनुसार केंद्रशासित प्रदेशामध्ये विधिमंडळाची स्थापना करण्यात आली. तर हे रॉंग आहे. विधान बी पण रॉंग आहे आणि सी पण रॉंग आहे. 15वी घटनादुरुस्ती ॲक्च्युली काय आहे की SCच्या न्यायाधीशाचं निवृत्तीचं वय SCचे जे न्यायाधीश आहेत 15वी घटनादुरुस्ती 1963 हे काय आहे? SCचे न्यायाधीशाचे निवृत्तीचे वय 60 वरून 62 वर्ष करण्यात आले. 60 वरून 62 वर्ष करण्यात आले. मग ॲक्च्युअल केंद्रशासित प्रदेशामध्ये विधिमंडळाची स्थापना करणे ही 7वी घटनादुरुस्ती आहे. त्याच्यानुसार केंद्रशासित प्रदेशामध्ये विधिमंडळाची स्थापना करण्यात आली. म्हणजे सी पण चूक आणि बी पण चूक आहे. आता 22व्या घटनादुरुस्तीनुसार मेघालय या राज्याची निर्मिती करण्यात आली. 1969ला 22वी घटनादुरुस्ती झाली आणि संसदेला आसाममध्ये स्वायत्त राज्य निर्माण करण्याचा अधिकार मिळाला. आणि ॲक्च्युली मेघालय तेव्हा आसामचे उपराज्य म्हणून मेघालयची घोषणा केली होती. मग इथं आयोगाचं हे स्टेटमेंट थोडंसं चुकीचं वाटलं मला, कारण ॲक्च्युअल 1972मध्ये मेघालयची स्थापना झालेली आहे. पण 22व्या घटनादुरुस्तीमध्ये संसदेला आसाममध्ये स्वायत्त राज्य निर्माण करण्याचा अधिकार मिळालेला. सो ते विधान इथं बरोबर दिलेलं आहे आणि A1 बरोबर दिलेला आहे. चुकीचं कोणते? बी आणि सी. तिथं काय चूक केलेली आहेत? 12च्या जागी 11 दिले आणि 7च्या जागी 15वी घटनादुरुस्ती दिली. तर आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया. म्हणजे ऑप्शन क्रमांक आपल्याला विचारलं काय होतं? योग्य विचारलं होतं. मग A आणि D बरोबर आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 हे उत्तर आहे. केंद्रीय माहिती आयोगामध्ये एक मुख्य आयुक्त आणि जास्तीत जास्त किती माहिती आयुक्तांचा समावेश असतो? आपण तो फर्स्ट क्वेश्चन बघितला होता. त्यातच होतं की 1+10. राज्यामध्ये पण 1+10 आणि केंद्रामध्ये पण 1+10 असतात. भारताच्या नागरिकत्वाविषयी खालीलपैकी योग्य विधाने आणि विधाने कोणती? आता नागरिकत्व विधान आहे. भारतामध्ये एकल नागरिकत्व पद्धत आहे. बरोबर आहे. नागरिकत्व कायदा 1955 साली संमत करण्यात आला. हे पण विधान बरोबर आहे. आता चूक कोणतं आहे की भाग 4 मध्ये नागरिकत्वाची तरतूद आहे. हे स्टेटमेंट चूक आहे. तर इथं आन्सर काय पाहिजे? भाग 2 हे पाहिजे. मग ह्या क्वेश्चनचा आन्सर काय येतं? A आणि B बरोबर आणि सी चूक. नेक्स्ट क्वेश्चन. राज्यघटनेतील कोणती कलमे आपल्या देशातील निवडणूक व्यवस्थेसाठी तरतूद करतात? मग निवडणूक व्यवस्थेसाठीचे कलम आपल्याला माहिती आहे 324 ते 329. आता आपण बाकीचे ऑप्शन बघूया. बाकीचे ऑप्शन काय आहेत? कलम 124 ते 128. आता हे ॲक्च्युली 124 ते 128 SC म्हणजे संघ न्याय व्यवस्थेशी रिलेटेड आहे. पण ॲक्च्युली 124 ते 147 हे टोटल SC न्यायसंघ व्यवस्था जी आहे आपली न्यायव्यवस्था त्या रिलेटेड आहेत. तर ते लक्षात ठेवायचं. कलम 256 ते 261 259 हे जे ऑप्शन आहे ह्याच्यात 256 ते 261 पर्यंत संघराज्य आणि राज्य यांचा प्रशासकीय संबंध आहे. आणि कलम 274 ते 279 हे वित्त विभागाशी रिलेटेड आहेत. पण ॲक्च्युली ते चालू कुठून होतं? 264 ते 300A पर्यंत. मग त्याचे पार्ट पण केलेले आहेत. त्यानुसार तुम्ही चेक करून घ्या की कलम 274 ते 279 हे वित्त भाग आहेत. वित्तशी रिलेटेड आहेत ते. पुढचा क्वेश्चन आहे 81. भारतीय राज्यघटना धर्मनिरपेक्ष राज्य स्थापित करते म्हणजे? राज्य रोजगाराच्या बाबतीत धर्माच्या आधारावर भेदभाव करते. तर हे चुकीचं आहे. भेदभाव करत नाही हे आहे. तर परत हे चूक आहे.
बी काय आहे, राज्याने कोणत्याही विशिष्ट धर्माला अग्रक्रमाने वागणूक देण्याचे टाळले आहे, हे बरोबर आहे. राज्य सर्व धर्मांना समान समजते, हे पण बरोबर आहे. आणि सर्व जनतेला श्रद्धा आणि पूजा करण्याचे स्वातंत्र्य आहे, हे पण बरोबर आहे. कोणत्याही अपवादाशिवाय शैक्षणिक संस्था धार्मिक शिक्षण देण्यास स्वतंत्र आहेत, तर हे चुकीचं आहे. काही अपवाद आहेत जिथं धार्मिक शिक्षण दिलं जातं, त्यामुळं पर्याय क्रमांक ए आणि ए चुकीचं आहे. त्यामुळे आन्सर काय येणार, BCD हे याचा आन्सर येणार. नेक्स्ट क्वेश्चन, कोणत्या घटनादुरुस्ती कायद्याद्वारे दिल्लीला राष्ट्रीय राजधानी क्षेत्र म्हटले आहे, तर त्याची घटनादुरुस्ती आहे. आता ही घटनादुरुस्ती कधीची झालेली आहे, 1991ला. आणि दिल्लीला राजधानी क्षेत्र घोषित केलं आलं. दिल्लीची विधानसभेची संख्या किती आहे, 70. आणि दिल्लीची लोकसभेतील संख्या ही किती असेल, VSच्या 10%, म्हणजे टोटल किती, 7 मंत्रिमंडळात असतील असं पण ठरवण्यात आलं. नंतर राष्ट्रपती मुख्यमंत्र्यांची नियुक्ती करतात. मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपती इतर मंत्र्यांचा समावेश करतात, नियुक्ती करतात. आणि राष्ट्रपतीच्या मर्जी असेपर्यंत किंवा इच्छेनुसार मंत्रिपदावर ते राहू शकतात. मंत्रिमंडळ संयुक्तरित्या कोणाला जबाबदार असणार आहे, VSला. हे राजधानीचं क्षेत्र म्हणजे हे केंद्रशासित प्रदेश आहे, त्याचे सगळे नियम विधानसभेचे वगैरे सगळे केंद्रशासित प्रदेशाप्रमाणे होणार. आता बाकीचे ऑप्शन काय आहेत आपल्याकडं, 63वी घटनादुरुस्ती कायदा. 63वी घटनादुरुस्ती झाली कधी, 1989ला. ती कशाशी रिलेटेड आहे, पंजाब राज्यात आणीबाणी लागू करण्यासाठी आहे. त्यासंबंधी विविध तरतुदी ज्या होत्या त्याच्याशी रिलेटेड आहेत, आणि त्या तरतुदी काढून टाकण्यात आल्या होत्या. मग ते 63वी घटनादुरुस्ती कायदा पंजाबशी रिलेटेड, एवढं लक्षात ठेवा. 69वी जे आहे ते दिल्लीला राजधानी क्षेत्र म्हणून घोषित केलं. आता आपण 91 बघूया. 91वी घटनादुरुस्ती ही 2003 मध्ये झालेली आहे. आणि तिनं काय ठरवलं की केंद्रामध्ये PM म्हणजे पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ जे आहे ते त्याची संख्या किती असणार, तर लेस दॅन ऑर इक्वल टू लोकसभेच्या 15%, आणि PMला धरू नये, हे लक्षात ठेवायचं. आणि राज्यामध्ये किती असेल, CM आणि मंत्रिमंडळ हे लेस दॅन ऑर इक्वल टू 15% VSच्या म्हणजे विधान परिषदेच्या 15%पेक्षा कमी असेल संख्या, सदस्य संख्या. हे 91वी घटनादुरुस्तीमध्ये सांगितलं. आणि त्यातच दुसरा पार्ट पण आहे 91वी घटनादुरुस्तीमध्ये की पक्षांतर विरोधी कायद्यात बदल आणि मंत्रिमंडळाची PM आणि CM सहित जी संख्या आहे ती डिसाईड करण्यात आली. LSच्या 15%पेक्षा कमी आणि VSच्या LS म्हणजे लोकसभेच्या 15%पेक्षा कमी आणि विधानसभेच्या 15%पेक्षा कमी. हे 91वी घटनादुरुस्ती 2003 मध्ये डिसाईड करण्यात आलं. आता पुढची 93वी घटनादुरुस्ती बघूया आपण. ती झाली 2005ला. आणि शैक्षणिक ते काय सांगतं की OBCचे शैक्षणिक संस्थांमध्ये जे आरक्षण आहे ते किती 27% देण्यात यावे. मग ती शाळा खाजगी असू दे किंवा खाजगी संस्था असू दे किंवा राज्याकडून अनुदानित किंवा विना अनुदानित असू दे, फक्त ती अल्पसंख्याकांची नसायला पाहिजे, कारण तिथं त्यांचं रिझर्वेशन असतं, तिथं OBCचं चांगलं नाही असं. तर ह्या चारही पण घटनादुरुस्ती लक्षात ठेवा. मुख्य ज्या मेन घटनादुरुस्ती आहेत त्या एक्झामच्या आधी रेड केल्या गेल्या पाहिजेत. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे, पहिल्या लोकसभेच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. विधान काय आहे, 25 ऑक्टोबर 1951 ते 21 फेब्रुवारी 1952 या कालावधीत झालेल्या भारताच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर 17 एप्रिल 1952 रोजी पहिल्यांदा लोकसभेची स्थापना करण्यात आली आहे. आता आपण हा डेटा कधी केलेला नसतो, तर शक्यतो हा आउट ऑफ द बॉक्स म्हणता येईल किंवा रेग्युलर पॅटर्नमधला हा क्वेश्चन नाही आहे. तरी पण हा नेटवरून वगैरे ह्याचे जेवढे डेटा आहे, आता हा क्वेश्चन आला तर एक्स्ट्राचा डेटा पण लिहून ठेवा. आता हे पहिलं विधान बरोबर आहे. तर तेव्हा स्थापन झालेली 17 एप्रिल 1952लाच लोकसभेची पहिली स्थापना झाली होती आणि सार्वत्रिक निवडणुका पण त्याच डेटला झाल्या होत्या. आता दुसरं, पहिल्या लोकसभेचे पहिले अधिवेशन 13 मे 1952ला सुरू झाले होते, तर हे पण बरोबर आहे. आता C जे आहे ते पहिल्या लोकसभेने आपला कालावधी पूर्ण केला आणि ती 1 एप्रिल 1957 रोजी विसर्जित झाली. तर ती 1 एप्रिल नाही, 4 एप्रिलला 4 एप्रिल 1957ला विसर्जित झाली. मग हे तर काय चुकलं, हे 1 एप्रिलच्या जागी 4 एप्रिल आहे, तिथं करेक्शन करून ठेवा तुमच्या प्रिंटमध्ये. आणि GV मावळणकर हे लोकसभेचे उपसभापती होते असं त्यांनी दिले, तर तसं नाही आहे, ते अध्यक्ष होते आणि उपसभापती अय्यंगार होते. उपसभापती होते आणि हे अध्यक्ष होते, म्हणजे बरोबर 2 चूक. आता आयोगाने हा पॅटर्न चेंज केलेला आहे की प्रत्येक वेळी ऑल ऑफ द अबाव बरोबर द्यायचे, आणि हा पर्यायही नव्हता, त्यामुळे प्रश्नच येत नाही. पर्याय क्रमांक 2 ह्याचं उत्तर आहे, A आणि B. आता नेक्स्ट क्वेश्चन, भारतातील विविध राष्ट्रीय आयोगांच्या संदर्भात खालील तरतुदी विचारात घ्या. आता विधान A आहे, भारतीय राज्यघटनेच्या 339 नुसार अनुसूचित जाती आणि जमातीसाठी राष्ट्रीय आयोगाची स्थापना करण्यात आली. तर आता 339 जे आहे ते 339 नाही आहे, तर 338 आहे. 338 मध्ये हे होतं, नंतर आता चेंजेस झालेले आहेत. तर 338 मध्ये SC आहे, 338 A मध्ये ST आहे, 338 B मध्ये OBC आहे. तर ही कलम जे आहेत कॅटेगरी वाईज ज्या रिझर्वेशन आहे किंवा जे कलम आहेत ते तुम्ही एकदा पाहून घ्या आणि लक्षात पण ठेवा. तर इथं काय चुकलेलं आहे, तर 338 पाहिजे, म्हणून हे चुकले. दुसरं, राष्ट्रीय महिला आयोग अधिनियम 1990 नुसार राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना करण्यात आली. तर हे अधिनियम 1990च आहे, ते बरोबर आहे. आणि स्थापना कधी झालेली आहे, तर 31 जानेवारी 1992 याच्यानुसार. आता पुढचं, राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग अधिनियम 1992 नुसार राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाची स्थापना करण्यात आली. तर त्या अल्पसंख्याक आयोगाची स्थापना कधी झाली होती, 17 मे 1993ला. तर हे लक्षात ठेवा ह्याच्या डेट स्थापनेच्या वगैरे, म्हणजे हे पण विधान बरोबर आहे. विधान BC बरोबर आहे. आता विधान
डीबद्दल बघूया. 27 डिसेंबर 1993 रोजी राष्ट्रीय मानवाधिकार आयोग स्थापन करण्यासंबंधात अध्यादेश काढण्यात आला. आता हा अध्यादेश काढण्यात आला होता आणि तर तो 12 ऑक्टोबर 1993 रोजी काढण्यात आला होता. त्यामुळे ही जी डेट दिली आहे ती चुकलेली आहे. आणि अधिनियम कोणता होता तर मानवी हक्क अधिनियम 1993ला. त्यामुळं ह्याचं आन्सर काय येतं, पर्याय क्रमांक 4 बी आणि सी. सगळे आयोगाच्या स्थापनेचे डेट, अधिनियम, नंतर रचना, नियुक्ती कोण करतं, नंतर पेमेंट वेतन कसं आहे, कालावधी अध्यक्षांचा किती आहे, इतर सदस्य किती आहेत, निवड समितीमध्ये कोण कोण आहे, हे सगळं आणि पहिले अध्यक्ष आणि करंटचे अध्यक्ष हे सगळे जे आहेत ना डेटा, ते प्रत्येक वैधानिक अवैधानिक घटनात्मक सगळ्या संस्थांचा करून ठेवायचा डेटा. आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. लास्ट क्वेश्चन आहे हा. तर कोणते कलम उच्च न्यायालयांना मूलभूत अधिकारांच्या अंमलबजावणीसाठी निर्देश जारी करण्याचा अधिकार देते? आता हे आपल्याला माहिती आहे की मूलभूत हक्काच्या अंमलबजावणीसाठी उच्च न्यायालय विचारले तर 226 आणि सुप्रीम कोर्टचं विचारलं असेल तर आर्टिकल 32. हे आपल्याला सर्वांना माहिती आहे. आता कलम 135 बघूया की कशाशी रिलेटेड. कलम 135 जे आहे ते फेडरल न्यायालयाचे विद्यमान कायद्याखालील अधिकार क्षेत्र व अधिकार सर्वोच्च न्यायालयाने वापरले ह्याच्याशी रिलेटेड आहे. तर एकदा ते वाचून घ्या कलम 135 काय म्हणतो ते. आणि नंतर ना कलम 143 हे पण सर्वांना मोस्टली माहितच असेल की एससीचा सुप्रीम कोर्टाचा विचार घेण्याचा राष्ट्रपतींचा अधिकार आहे, विचार विनिमय करून सुप्रीम कोर्ट किंवा सरन्यायाधीशाचे. तो 143 आहे. मग 133 काय आहे? 133 हे आहे की दिवाणी प्रकरणांमध्ये उच्च न्यायालयांकडून आलेल्या अपिलांबाबत सर्वोच्च न्यायालयांचे अपील अधिकार क्षेत्र. आता हे कुठून आले? एससी कडून आलेले आहेत. एससी कडून कुठं? एससी कडून. आणि आले कोणते? दिवाणी. 133 मध्ये. 134 मध्ये सेम एससी कडून. 134 जे आहे ते सेम एससी कडून. एससी कडे जे अपील जातं ते फौजदारी रिलेटेड आहे. आता 133 विचारलं तर पुढचं नेक्स्ट 134 ते फौजदारी प्रकरणांबाबत आहे, तर ते आपल्याला माहित पाहिजे. आणि 133 जे आहे ते दिवाणी बाबतीतचं आहे, हे पण लक्षात ठेवा. 135 जे आहे ते फेडरल न्यायालयाचे विद्यमान कायद्याखालील अधिकार क्षेत्र व अधिकार सर्वोच्च न्यायालयाने वापरायचा. न्यायालयाचे सगळे आर्टिकल्स चांगले करून ठेवा विथ ट्रिक्स वगैरे. तर अशा पद्धतीने हा पेपर झालेला आहे. आणि आपण आता त्याचं डिस्ट्रीब्युशन म्हणजे कोणत्या चॅप्टरचे किती क्वेश्चन आले किंवा काय आलेलं ते पण बघूया आपण शेवटच्या 5 मिनिटांमध्ये. हे आहे राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2024 पॉलिटीच्या 15 प्रश्नांचं विश्लेषण. तर 15 प्रश्नांचं विश्लेषण आपण पहिला क्वेश्चन कशाशी रिलेटेड होता? संसदेशी आकस्मिक निधी, नंतर मुंबई खटला, नंतर निवडणूक व्यवस्था, नंतर चौथा केंद्रीय माहिती आयोग, नंतर भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये, केंद्रीय माहिती आयोगाचे 2 क्वेश्चन होते, नंतर राज्य घटना दुरुस्ती राज्य निर्माण झाले आणि केंद्रशासित प्रदेश निर्माण झाले त्याच्याशी रिलेटेड होता. तसा सेम क्वेश्चन 11 होता तो दिल्लीशी रिलेटेड होता. म्हणजे तिथे घटना दुरुस्ती आणि हे लक्षात ठेवायचे की कुठल्या घटना दुरुस्तीने कोणते राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश तयार झालेले आहेत. तसेच 2 खटले महत्त्वाचे होते, मुंबई खटला आणि केशवानंद भारती खटला. माहिती आयोगाचे पण 2 क्वेश्चन विचारले आपल्याला. नंतर आयोग जे विविध आयोग आहेत त्यांचे कलम, त्यांचे अधिनियम आणि आता नेक्स्ट लक्षात ठेवा की त्यांच्या डेट, स्थापनेच्या डेट आणि रचना वगैरे पण माहिती असू द्या. तर ते महत्त्वाचं आहे. नंतर भारताच्या नागरिकत्वावर 1 क्वेश्चन होता, कॅगवरती 1 क्वेश्चन होता. नंतर पहिली लोकसभा हे कधी मी तर बघितलेला नाही क्वेश्चन, पण हा पहिली लोकसभेचा फर्स्ट टाइम त्याचा डेटा सगळा कलेक्ट करून ठेवा, सगळा फॅक्च्युअल विचारला होता तो. आणि एससीचं जे आहे मूलभूत हक्क रिलेटेड, मूलभूत हक्कावरती तो 1 क्वेश्चन होता. झालं असं विश्लेषण होतं. हे प्रत्येक पेपरचं असं 15-15 क्वेश्चन टॉपिक काढून ठेवायचे म्हणजे आपल्याला नंतर जेव्हा रिव्हिजन मारताना फास्टमध्ये कोणत्या टॉपिकला महत्त्व द्यायचं हे कळतं. तर आज आपण इथं थांबूया. आपण कंप्लीट केलेला आहे राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2024 पॉलिटीचे 15 क्वेश्चन. आणि आपण नंतर मग 23 मध्ये ज्या एक्झाम झाल्या होत्या किंवा 23च्या ज्या एक्झाम आहेत त्याचे क्वेश्चन घेऊया. आता इथंच थांबूया. थँक्यू.